प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदे. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. प्रियानो, आज शेवटच्या दिवसात आपण आहोत आणि कधी पण जे आता स्वर्गगमन होऊ शकतं आणि त्यानंतर क्लेशाचा काळ जो 7 वर्षाचा आहे तो सुरू होऊ शकतो आणि त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होऊ शकतं. त्यानंतर हर्मगेदोनचे युद्ध होऊ शकतं. त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य स्थापन होईल आणि त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन होईल. त्या जे अविश्वास आहे त्यांचा न्याय केला जाईल आणि त्यानंतर नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी. तर प्रियानो, मंडळी जी आहे, मंडळी क्लेशाच्या काळातून जाणार नाहीये. त्याच्या अगोदरच आपलं स्वर्गगमन होणार आहे आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की आपण क्लेशाच्या काळातून जाऊ आणि नंतर शेवटी आपलं स्वर्गगमन होणार आहे. ही चुकीची गोष्ट आहे. कारण पुष्कळ भविष्यवाणीमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये तुम्ही वाचा, जेव्हा क्लेशाचा काळाचा उल्लेख झालेला आहे प्रकटीकरणामध्ये, तेव्हा मंडळीचा कुठेही उल्लेख नाहीये. कारण मंडळी जी आहे, मंडळी स्वर्गामध्ये आहे. आणि आमोसनी जी भविष्यवाणी दिलेली आहे त्यामध्ये पण जे आहे त्यामध्ये मंडळीचा उल्लेख नाहीये. त्यामध्ये जो आहे त्यामध्ये इस्रायलचा उल्लेख आहे, त्यामध्ये यहुदी लोकांचा उल्लेख आहे. कारण यहुदी लोक जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील, कारण त्यांचं तारण झालेलं नाहीये, त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाहीये, म्हणून ते जे आहे क्लेशाच्या काळातून जातील. आपण वाचूया आमोस 5:1 आणि वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे की जे परमेश्वरच्या न्यायाच्या दिवशी इच्छा धरतात त्यांना हाय हाय, तुम्हास तो दिवस का बरे पाहावायचा आहे, तो अंधार आहे, उजेड नाहीये. वचन 20, परमेश्वरचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही. काय? प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्याच्या मागे काही तेज नाही असा असेल. प्रियानो, आपण क्लेशाच्या काळातून जाणार नाहीये आणि आपण असा विश्वास पण नाही ठेवायला पाहिजे की आपण ह्या दिवसातून जाणार आहोत. कारण हा दिवस प्रकाशाचा नसेल, हा दिवस अंधाराचा असेल, कठीण दिवस असतील. असे दिवस पृथ्वीवर कधीही झाले नाहीये. येशू ख्रिस्ताने स्वतःहून सांगितलेलं असे दिवस कधीही पृथ्वीवर झालेले नाहीये. हे दिवस इस्रायलासाठी असतील, यहुदी लोकांसाठी असतील, अविश्वासी लोकांसाठी हे दिवस असतील. आणि यर्मियामध्ये जे आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की हे दिवस कोणासाठी आहे ते वाचूया आपण. हाय हाय, तो दिवस किती भयंकर असेल, इतर कोणताही दिवस असा नसेल. याकोबासाठी तो संकट काळ असेल, पण तो त्यातून वाचून बाहेर पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमचे बंधने तोडीन. यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत, पण परमेश्वर त्याचा देव याची आणि दावीद याचा राजा ज्याला मी त्याच्यावर स्थापिन त्याची ते सेवा करतील. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं आहे की हा दिवस जो आहे हा याकोबासाठी तो संकट काळ असेल. क्लेशाचा काळ हा याकोबासाठी संकट काळ असेल. आता परमेश्वरांनी याकोबाचं नाव काय बदललं होतं, काय ठेवलं होतं? इस्रायल. हा काळ जो असेल हा काळ इस्रायलसाठी संकटाचा काळ असेल, कठीण काळ असेल. कारण त्यांनी येशूचा स्वीकार नाही केला. 2000 वर्ष झालेले आहेत. जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याकडे आला होता पण त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केला, त्याला वधस्तंभावर टाकलं. आतापर्यंत त्यांनी स्वीकार नाही केलेला आहे, म्हणून ते या काळातून जातील. हा यहुदी लोकांसाठी, अविश्वासी लोकांसाठी हा खूप कठीण काळ असेल. पण परमेश्वर म्हणतो की त्यांना मी वाचवेल. ते जे पश्चाताप करतील ते या दिवसातून वाचतील. हालेलुया. तर प्रियानो, या सर्व गोष्टी ज्या आहेत सत्य गोष्टी आहेत. क्लेशाचा काळ एक सत्य घटना आहे आणि हे होणार आहे. जर आपलं तारण नसेल झालं तर आपण या भयंकर दिवसातून जाऊ. कठीण दिवस असतील ते, पण जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही डायरेक्ट स्वर्गात जाणार आहात. म्हणून खूप आवश्यक आहे, आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.